हो, येतोय मॅडम, बोला. येतोय, बोला. हा. नमस्कार. अमृता मॅडम जे आपल्याला क्वांटम फिजिक्स बद्दल सांगितलं होतं त्या अँगलने मी असा विचार केलेला आहे की मला आवड आहे, मला सवय आहे, मी देवपूजा करते. तर देवपूजा जी रोज करते, देवाचं रोज दर्शन घेते, जे रूप बघते ते खरे आहे का? किंवा त्यांना त्या देवपूजेची खरंच त्यांना गरज आहे का? अर्चनेची, आरतीची गरज आहे का? किंवा मी त्यांना जो नैवेद्य दाखवते ते खरंच ते खाणार आहेत का? मग हे जर जे डोळ्याला इल्युजन दिसतं की देव म्हणून जे आपण रूप बघतो ते रूप त्यांचं ते रूप खरं आहे का? हा मला प्रश्न पडला. तो बरोबर आहे का? हो, बरोबर आहे प्रश्न. इवन काल हाच प्रश्न मी आणि कोणाला तरी विचारला की स्तोत्र मंत्रावरनं, की देव जो आहे तो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, हां, बरोबर आहे. तुम्ही प्रश्न विचारला सुषमा होतात. मॅडमला. हं, हा. सुषमा मॅडम बरोबर. बोला मॅडम. आणि त्यांचं क्वांटम रूप काय असेल मग नक्की? की जर क्वांटम कण आहे तर देवाचं क्वांटम रूप काय असेल असा मला प्रश्न पडला. त्याच्यानंतर एक प्रश्न असा पडला की समजा आता मला माझ्यात काय बदल करायचा, तर मला सकाळी उठल्याबरोबर प्रथम चहा लागतो. तर जर झाला नाही 10 मिनिटात घेऊन जास्तीत जास्त तर मी जरा डिस्टर्ब होते, चिडचिड होते माझी. तर मला ती सवय बदलायची आहे माझी, की मला खरंच माझ्या शरीराला गरज आहे का, माझ्या म्हणजे स्थूल शरीराला गरज आहे का सूक्ष्म शरीराला गरज आहे? मग तसं जर असेल तर मग मी चहाची सवय माझी थोडी बदलली पाहिजे. हे जे निरीक्षण आहे हे बरोबर आहे का? तुमचे प्रश्न सगळे बरोबर आहेत. फक्त त्या प्रश्नांवरती तुम्ही स्वतः काय विचार केला हा प्रश्न आल्यावर मी तो जास्त हा महत्त्वाचा. हा मी हा पहिला स्वतःच प्रश्न विचारते. त्याच्यावर तुम्ही काय विचार केला त्याच्याबद्दल सांगा. जसं की देवाबद्दल मूर्तीचं हं, सांगितलं. तो हं. प्रसाद खातो का? तर त्याच्यावर तुम्ही पुढे काय सूक्ष्म विचार केले ते सांगा. सूक्ष्म विचार माझा हाच आला की देव जर खात नाही तर आपण तो दाखवला गरजेचं आहे का खरंच? पण दाखवायचं नाहीये तर मग आपण करायचं का नाही? मग नाही केलं तरी चालणार आहे का? ते त्याच्यावर चुकीचं आहे? विचार आहे ना, प्रसादाचं पुढं राहिलं खाणं आणि हा. खातो. मुळात देव आहे का आणि देव आहे. आहे तो कशा रूपात आहे आणि काय आहे? मग आपण आतापर्यंत जे शिकलोय, वेद शिकलो, ते आत्मबोध, तत्वबोध बघितलं, त्याच्यामधलं वाक्य ऐकलं, अहम ब्रह्मास्मी. तर मग कुठे आहे मग देव? मग तेच, म्हणजे देव नाहीये तर मग नक्की काय येते? ते जर कण आपण म्हणतो हं. त्यांचं रूप काय आहे नक्की? करा याचा कसे विचार दिसतात आणखीन. ते? करा विचार. काय उत्तर येतं बघा. तोच ओके. विचार करायचा आहे आपल्याला या कार्यक्रमामध्ये कसे घेण्याचा. दिसतात नक्की की ते? नाही, कोण उत्तर दिले याचं? शिकवलंय की नाही आपल्यात सुवर्ण मॅडम? हा. आपल्यातच देव आहे. आपण आपल्यातच अहम देव आहे. ब्रह्मास्मी. हा, करेक्ट. ऊर्जा ऊर्जा आपल्यातलं देवी आहेच. देवी ध्यानात पण आपण स्वतः देवी झालो होतो. आपल्यात हा, तर आहेच, पण जो बरोबर, आपण करेक्ट. देव म्हणून जो बघतो तो देऊ चुकीचाच आहे नका, म्हणजे. नैवेद्य स्वतःला दाखवा. सुवर्ण करेक्ट, मॅडम, करेक्ट, करेक्ट, स्वतःला दे. करेक्ट. आणि अजून पुढचं सांगते, देव आहे घरामध्ये, त्या देवाजवळ ठेवायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं, पण तिथे म्हणायचं आपण या प्रसादाला ग्रहण केलेलं आहे, देव तृप्त झालेला आहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपणच तिथे आपल्या स्वरूपातल्या देवाला बघायचं. हो की नाही? बरोबर आहे. करेक्ट. म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टींचं समाधान होईल, घरातल्यांचं समाधान होईल, तुमचं समाधान होईल. तिथे देवाजवळ बसलात, व्हायब्रेशन नक्कीच चांगले असणार आहे, ऊर्जा चांगली असणार आहे, तत्व चांगली असणार आहे. बरोबर आहे. हम्म. अजून एक असं वाटत होतं मला की माझ्या काही सवयी आहेत त्या मला बदलायच्यात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मला कोणाला जर काही प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर मला असं वाटतं की ही जर गोष्ट मी करू शकत असेल तर मी त्या व्यक्तीची मदत करायला पाहिजे. इतकी इतकी म्हणजे मी इतकी डिस्टर्ब होते की मी माझं स्वतःचं सगळं बाजूला ठेवून त्या व्यक्तीला मदत करायला जाते. प्रसंगी माझ्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं होतं होतं कित्येक वेळा की हिचं काय इंटेन्शन नाही असं, नक्की काय आहे हिला, हिचं काय एवढं येऊन पडलंय, पुढं पुढं करते का नुसती असं जे मग मग असं वाटतं मला की मग मी चुकतीये कुठेतरी, मी सुचेता तो मॅडमनी विचार नाही मला केला असाच पाहिजे का? सुचेता मॅडमनी मला प्रश्न असाच आज केला बोलता बोलता. मला नाही म्हणता येत नाही. मग मगाशी उदाहरण दिलं ना बरोबर. डासाचं, लर्निंग आहे डास ना, चावला तर लर्निंग. घ्या मलेरिया, मग घ्या मलेरिया घ्या. ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? म्हणजे खूप मला आयडियालिस्टिक मध्ये जायचं नाही, प्रॅक्टिकल पण राहायचं. दोन्हीचा समन्वय आला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर जीवनच हरवून जाल तुम्ही, जीवनातला आनंदच आणि मग गवसाल. त्या आणि ठिकाणी मग घरातले मोबाईल हा. बंद करतील.
घरातले म्हणतील विहंगम बंद. बरोबर. हो की नाही? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. हो आणि मग मॅडम तेच प्रश्न बरोबर हा आहे. पडायला लागला, की कोण नाती म्हणतंय किती बरोबर आहे? सांभाळायची मग? मी सुचेता मॅडम म्हणते. सुचेता मॅडम. बरोबर आहे ना? आलं ना, हो मग सुचेता मॅडमनं पण सांगितलं. म्हटलं हे बघा, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, पण तुमचं सांभाळायचंय तब्येत बिब्येत. नाही म्हणायचं हो कधी आणि कधी आपल्याला नको असताना नाही न म्हणता करायचं. याला लिमिटेशन्स असतात. आपली काळजी आपणच घ्यायची आहे. बरोबर आहे. आणखीन एक मग असा प्रश्न होता, की सत्वगुण आपण वाक्य जे लिहून ठेवायची आज. सत्वगुण सोडता येत नाही. भल्या भल्यांना सोडता आले नाहीत, पण आपण नाही सोडायचेच सोबत. सत्वगुण, लक्षात घ्या. खरंय आपण खरंय. सत्वगुण त्याच्यामुळे सोडायचेत. विहंगमला मी खूप खुरटवलंय. नाही तर आतापर्यंत इंटरनॅशनल भराऱ्या मारल्या असत्या. माझ्यात तेवढी कपॅसिटी होती. पण हे सगळं मी लिमिटेशन्स आणलं, की मला बॅलन्स साधायचा आहे सगळ्या गोष्टीचा. नाही तर मी खूप अशी हे होते माहिती, ऑप्टिममला यायचं. जास्त कुठल्याही टोकाला जायचं नाही. ना या टोकाला ना त्या टोकाला. म्हणजे तेच मला मीडियम स्वतःला मध्ये बदलायचंय. राहणं. पेंडुलम व्हायचं नाही. इकडंही नाही, इकडंही नाही, झोके पण नाही. मध्य. बरोबर. ठीक आणखीन आहे. एक गोष्ट अशी वाटत होती, की आपण जी डेव्हलपमेंटची कामं करतो, की आम्हाला पूल हवेत, मोठे मोठे रस्ते हवेत, त्यासाठी आपण पृथ्वीला खणतो, तिच्यावर आघात करतो, तिला वेदना नसतील का होत? नाही, हे डासाचंच उदाहरण घ्या. सगळ्यांनी मी म्हटलं ना, आयडियालिस्टिक काही जास्त विचार करू नका. कारण डासाला मारलं पाहिजे आपल्याला, आणि हे सगळं तत्व ज्ञान सांगतं. सुलक्षणा मॅडम सांगतील काय म्हटलेलं आहे वेदांतात. त्याच्यामध्ये असं काही म्हटलेलं नाहीये, की बाबा उच्चायला म्हणतो आपण, की बाबा फळं दगडं मारली मुलांनी तरी त्यांना ऊस पाजला गजानन महाराजांनी, दगडं हा, मारली तरी बुद्धांनी फळं खायला दिली. हे सगळं आहे ते आपल्याला ऑप्टिमम कडे येण्यासाठी आहे, मध्यवर्ती भूमिकेत येण्यासाठी आहे. पण तसं जर केलं तर सगळं साखळीच तुटली जाईल ना. तुम्ही जर पृथ्वीचा डेव्हलपमेंट. विचार केला तर रस्तेच नाही होणार. युगानुसार हे बदलत राहणार आहे. बैलगाडी वापरून आपण रस्ते नसताना सुद्धा प्रवास केलाच आहे की, का नाही केला? हो. हे सगळं आणि युगानुसार एक अनुभव. हे का चाललंय माहिती का युगानुसार? सगळं एक अनुभव घेतोय हो आपण. बैलगाडीतला घेतला, सायकलवरचा घेतला, एरोप्लेनचा घेतला. बरोबर. आता बरोबर. प्रवासाला जागाच नाही रस्त्यांवर. हलतात का गाड्या तुमच्या? नाही ना हालत, खूप प्रॉब्लेम त्यामुळे होतो रोजच्या. नकोसं होतं ना आपल्याला बाहेर पडणं. मग हा अनुभव एक आहे. सोडून बरोबर. द्यायचं. हाती नाही काळजी. तुम्ही विचार जरूर करायचा आहे त्या धरणी मातेचा. सूक्ष्म लेवलला विचार जरूर करायचा आहे. आपला तेच की बाबा तिला काय एक्सपेरिमेंटच वाटत असेल. तो आहे ना, विचार करायचा. मग बरोबर. अननेसेसरी धरतीला कुरवाळा तुम्ही. उगाचच खणून बसू नका. नको तिथे हं. तिथे घाण टाकू नका, कचरा टाकू नका. या गोष्टी आपण विचारात करायच्या. तुम्हाला काय वाटतं अमृता मॅडम? आहेत का? खूप वेळ झालाय. हो, बरोबर आहे. तेच आपल्याला आपला अजेंडा म्हणा किंवा आपण आता हे सगळं करतोय त्याचा एकच मागे उद्देश आहे, की सूक्ष्म लेवलला विचार करत जायचं आहे. आणि तुम्ही आता म्हणताय, की तुम्हाला पण म्हणजे वाईट हं. वाटलं, तर त्यातनं तुमचं लर्निंग काय? मगाशी मॅडम म्हटल्या तसं आजार असतील किंवा काही ज्या भावना जास्ती वरती येत आहेत ना आपल्याला, रडायला येतंय, का येतंय? तुम्हाला दुसऱ्यांचं वाईट वाटतंय, का वाटतंय? त्यातनं लर्निंग काय आहे? जर सारखं सारखं तुम्हाला ते रिपीट पॅटर्न होतोय, तर त्यातनं काहीतरी लर्निंग आहे ना, ते शिकायला शोधायला पाहिजे. सूक्ष्म लेवलला विचार करून, की तुम्हाला समोर वाईट वाटतंय म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये काय त्याच्याबद्दल अनुभूती घेतली आहे, नाही घेतली आहे, जे काय आहे ते सूक्ष्म लेवलला जाऊन त्यातनं लर्निंग काय आहे, काय शिकवत आहे पुढची जी काही व्यक्ती येते. मग आपण पुन्हा म्हटलंच आहे ना, की दिसताना सगळे वेगवेगळे दिसत आहेत, नाव आणि शरीर. पण परत सूक्ष्म लेवलला विचार केल्यावर एकच आहे, म्हणजे ती समोरची व्यक्तीचं जे काही दिसते तुम्हाला, तर तुमच्या आतमध्ये ती भावना येते, म्हणजे काहीतरी कनेक्शन आहे ना त्याचं. तर ते सूक्ष्म बरोबर. लेवलला जाऊन काय आहे ते शोधायला लागणार. त्यासाठी विचार करायला लागेल, बारीक बारीक विचार करत जायचा. तुम्हाला प्रश्न व्यवस्थित पडले, जे काय आता तुम्ही प्रश्न सांगितले प्रश्न योग्य आहेत, फक्त त्या प्रश्नाला डिगिंग करत जायचं आहे, खोदत जायचं आहे सूक्ष्मापर्यंत. की जसं पृथ्वीला वाईट वाटेल, मग ठीक आहे, वाईट वाटलं तर पुढं काय? मग वाईट वाटलं म्हणून आपण काय ॲक्शन घेऊ शकतो, किंवा पृथ्वी काय करेल तिला वाईट वाटतंय तर? जसं आता डास चावला तर आपण काय करतो, मारतो ना त्याला. मारणं
न मारणं चांगलं वाईट काय नाहीच आहेत गोष्टी सूक्ष्म स्तरावरती. तसं मग त्या पृथ्वीला काय वाटत असेल आणि आपल्याला तर सगळ्या अँगलने ते सूक्ष्म सूक्ष्म विचार करत जायचं. मला काय तर वाटतंय पृथ्वी करतच आहे. हा येस आता पृथ्वी जे करतेच पृथ्वी आहे भेगा भूकंप. पाडतीये आणि सगळं सगळे रस्ते आणि डोंगर खाली घेतीये, हे पृथ्वी बरोबर आहे. करतच आहे. त्यामुळे जो तो ज्या त्या जागी योग्य आहे हे सुद्धा बघायचे आपल्याला. विचार खूप सुंदर केले तुम्ही. हा आपल्याला विचार करता करता परत रिव्हर्स साईडला पण यायचंय. शेवटी जो तो ज्या त्या योग्य वेळे जो तो त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे. योग्य असतो. येस ज्या त्या काळानुसार ते सगळं योग्यच चालू आहे. हे बरोबर. सगळं त्या ब्रह्मांडाची इच्छा आहे म्हणून होत आहे. म्हणून अगदीच हृदय पिटवून काय उपयोग नाही. हे पण हा लक्षात ठेव. स्वतःला विचार त्रास करायचाय करण्यात काहीच आपल्याला. प्रॉब्लेम नाही. विचार करायचाय कारण आपल्याला बदलायचंय म्हणून. पण मग अगदीच करून आली तर रडत बसू ना, तसं नकोय ना. मी आताच म्हंटल मग विहंगम बंद होईल. हम्म. बरोबर. वैराग्यही आणून काय उपयोग आहे जास्त, नाही का? बरोबर. तेच मला ठीक आहे. म्हणजे मला स्वतःला बदलायचंय कुठेतरी की बाबा हे नको जास्त मला. बदलत राहणं ही जर्नी आहे. हम्म. असं मला बदलत वाटलं. पण एक्स्ट्रीमी नाही आपण बदल करायचे. बरोबर. एक्स्ट्रीमी करायला लागलो तर उद्ध्वस्त होऊ आपण. मग इतकं की आत्महत्या संतुलन. करणारे लोक का करतात? मला बरोबर. सांगा ना, आत्महत्या करणारे का सुसाईड करतात? जीवनातला इंटरेस्टच निघून जातो ना. इंटरेस्ट बरोबर आहे. मग आपल्याला याचा कंटाळा आलाय पण सुसाईडला गेलो तर काय होणार आहे? नाही बाबा मला कंटाळाच आला तर ह्याच्यात काय अर्थ नाही असं वाटायला लागून काय उपयोग आहे? असं काही नाही. स्वयंपाकात सुद्धा एन्जॉयमेंट आणायची आहे. छोट्या छोट्या गोष्टीत झुले पण घ्यायचेत. कधी बरोबर. विरक्ती तर कधी झुले घेत राहायचे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा या एक्सरसाइज करताना. चला सगळ्यांना धन्यवाद. अमृता मॅडम धन्यवाद. सगळे धन्यवाद आता मॅडम. बोलले त्यांना धन्यवाद. तुम्हाला अटेंड बोलायची केला. संधी दिल्याबद्दल उशिरा बोलून अटेंड सुद्धा. केला त्यांना धन्यवाद. चला उद्या नाव आलं तर भेटायचं नाही तर नाही.